अंधार किती आहे सांगण्यापेक्षा प्रकाश घेऊन गेलो तर अंधार नाहीसा होईल. जी भडकलेली पिढी दिसते त्याला कारण त्यांना इतिहासाची जाणीव किंवा इतिहासाचा संपर्क त्यांचा तुटलेला आहे. नाही, विज्ञानाने एवढं मोठं सामर्थ्य निर्माण केलंय की इथं बसून आपण भारत तर पाहू शकतो, जगही पाहू शकतो. अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतिहासाच्या या केंद्रात आलेल्या मुलाला त्याची आत्मशक्ती जागृत करणारे एक सेंटर म्हणून इथे लोकपातळीवरती उभा केलेला आहे. मित्रांनो नमस्कार. सायक्लो स्पोर्ट्स इंडोरन्स आयोजित या छोट्याशा विंटर सायकल इव्हेंटमध्ये आपण आज विटा ते क्रांती स्मृती वन या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी बलवडी भाळवणी सांगली जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे खरंच एक क्रांतीवीराच्या स्मृतीनं पावन झालेलं ठिकाण आहे आणि त्यांची स्मृती ही कायम राहावी, देशाला त्यांचा ज्वाज्वल्य इतिहास कळावा, त्यांनी देशाला दिलेलं योगदान कळावं, यासाठी त्यांची ही स्मृती झाडांच्या रूपामध्ये आपल्याला भाई संपतराव पवार यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे या वनाची संपूर्ण निर्मिती झालेली आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला देशप्रेमाची एक अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. हे समोर जे पाहताय हे सर्व स्मृती वनातील वृक्ष आहेत आणि या प्रत्येक वृक्षामध्ये त्यांची स्मृती या ठिकाणी जिवंत ठेवलेली आपल्याला दिसून येते. आपण आता आहात ते क्रांती स्मृती वनामध्ये. हे स्मृतिवन निर्माण झालं ते दुर्घटनेतून. दुर्घटना झालीची म्हणजे अशी की मानवी मनाला, समाज मनाला धक्का देणाऱ्या घटना घडल्या आणि 8 जानेवारी 1992 साली स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना त्या इस्लामपूरमध्येच एकतर्फी प्रेमाने स्टँडवरती एका मुलीचा एका मुलानं भुकसून खून केला आणि नंतर तोही मेला. आता ही घटना घडल्यावर होतही नव्हतं धक्का मानसिक जो बसला होता समाजाला त्यातून सावरण्यापूर्वीच 13 तारखेला खुद्द शिराळ्यामध्ये वर्गात जाऊन एका मुलाने एका मुलीला भुकसून मारलं आणि सतत तोही मिळाला. आता याच्या बरोबर पाठोपाठ आणखीन एक भूकंपासारखी लहर आली आणि ते पुन्हा 16 तारखेला कागल येथे अशीच घटना घडली आणि तेही थांबण्यापूर्वी तासगावमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस एका मुलीला भर रस्त्यात अडवलं. यामुळे समाज सगळा बैचेन झाला होता आणि 50 वर्षापूर्वी जी काही स्वातंत्र्यासाठी ध्येयवेडे झालेले तरुण आता भकलेले दिसत आहेत त्याचे कारण शोधायचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून पुण्यात केसरी मराठा संस्थेमध्ये मुकुंदराव किर्लोस्कर, राजहंस, जयवंतराव टिळक, वासुदेव कुलकर्णी ही विचारवंत मंडळी जमलेली होती. त्याला मी होतो आणि त्यांनी एक निष्कर्ष असा काढला की बाबा हे जी भडकलेली पिढी दिसते त्याला कारण त्यांना इतिहासाची जाणीव किंवा इतिहासाचा संपर्क त्यांचा तुटलेला आहे. तेव्हा महाराष्ट्रभर एक वृक्ष हुतात्म्यांच्या क्रांतिकारकाच्या लावून त्यांच्या हस्ते त्यांना परिचय करून देण्याची मोहीम उघडावी आणि त्यासाठी क्रांतीवन महाराष्ट्र व्यासपीठ म्हणून त्यांनी स्थापन केलं. मुकुंदराव किर्लोस्कर त्याचे अध्यक्ष होते. ती मला खूप कल्पना आवडली आणि 18 जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर लगेचच 28 जानेवारीला बळीराजाच्या पलीकडच्या ठिकाणी ते स्मृतिवन उभा केलं आणि एक आम्ही स्लोगन दिले किंवा अंधार किती आहे सांगत राहण्यापेक्षा निषेध करून काय होणार नाही. अंधार किती आहे सांगण्यापेक्षा प्रकाश घेऊन गेलो तर अंधार नाहीसा होईल. असतील मुलं नालायक, असतील वाईट, पण चांगली मुलं आहेत त्याचं दर्शन आपण घडवूया ही मोहीम सुरू केली आणि अत्यंत वेगानं ते स्मृतिवन मुलांनी अगदी खानापूर तालुक्यातले 28 हायस्कूल असेल, खरसुंडे असेल, इकडे शिराळा असेल आणि तासगाव तालुक्यातल्या 14 शाळातले मुलांचे ट्रकचे ट्रक भरून येऊन खडकावरती स्मृतिवन त्यांच्या पुढे आम्ही यादी ठेवली आणि ते लावलं आणि एक वेगानं एक राष्ट्रप्रेमाची मोहीम सुरू झाली आणि त्यातनं ही कल्पना उदयाला आली. अर्थात केवळ झाडं लावून किंवा काही अशा स्मृती डेव्हलप होतील असं नाही, पण एक गोष्ट आता पुढे आव्हान म्हणून उभी राहिली आहे. ते उद्याचा भारत घडवायचा असेल तर या स्थिती शक्य नाही, माणूस घडवायला हवा. त्यामुळे या इतिहासाचं माध्यम घेऊन
त्यांना एक नव्या इन्स्पिरेशन, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करणं आणि भविष्याचं आव्हानं तरी काय आहेत त्याचा परिचय करून देण्याची एक व्हिजन सेंटर इथे डेव्हलप आम्ही करतोय. आणि तिथं आता तुम्ही एवढे धडपडताय, पण ह्या धडपडीला स्वतःच शारीरिक श्रम आहेत. आजकाल आपण पाहतोय पर्यटन, यात्रा आणखीन ती एक चैन करायचा भाग म्हणून बनलेली आहे. ती विचाराकडे कशी वळवता येईल या दृष्टीने इथं आता भटकण्याची गरज नाही. विज्ञानाने एवढं मोठं सामर्थ्य निर्माण केलंय की इथं बसून आपण भारत तर पाहू शकतो, जगही पाहू शकतो. अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतिहासाच्या या केंद्रात आलेल्या मुलाला त्याची आत्मशक्ती जागृत करणारे एक सेंटर म्हणून इथे लोकपातळीवरती उभा केलेला आहे. हे उभा जे तुम्ही पाहताय ते राहिलंय, ह्याच्यामध्ये सरकारचा एक कण देखील नाही, रोप देखील नाही. हे आहे पीपल्स पॉवर. आणि हे कुठेही हात पसरण्यापेक्षा समाज हा शक्तिमान असतो आणि आपल्या गरजेप्रमाणे तो पर्याय शोधत असतो. त्या आव्हानाला समाजामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद सामान्य जनाकडून मिळत असतो. त्याचं हे दर्शन म्हणजे त्यांच्या सर्वशक्तीचं आणि सहभागाचा साक्षात्कार आहे. भविष्यात वाढेल. आणखीन काही वर्षांनी गेल्यानंतर काही वर्ष त्या हुतात्म्यांच्या वृक्षावरती वेली चढतील आणि विविध प्रकारची फुलं. कोणी नाही निघाल तर निसर्गच त्यांना फुलं अर्पण करत राहील. अशी सिस्टीम आपण ती डेव्हलप करतोय आता. आपल्या तालुक्यात सगळ्या भारतात लोक आहेत. आता भारतातले सगळे हुतात्मे क्रांतिकारक आपल्याच तालुक्यात येत आहेत. आणि ती मुलांच्या माध्यमातून आहे, कोणा धनिकांच्या नाही आणि ना शासनांच्या नाही. मित्रांनो, आपल्याला आता ज्यांनी या स्मृती स्थळाबद्दल जी माहिती सांगितली ते आहेत भाई संपतराव पवार साहेब. यांच्या प्रेरणेतूनच हे स्मृतीस्थळ उभं राहिलं. आणि या स्मृतीस्थळाचा उद्देश आहे किंवा ते कसं निर्माण झालं, याच्या पाठीमागं काय इतिहास आहे त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. खरंच त्यांची ही प्रेरणा आपल्या नवयुवकासाठी खरंच लाभदायक आहे. आपण याच स्मृती स्थळाची प्रेरणा घेऊन आपलं पुढचं जीवन चालूया.